मुलांना सुट्ट्या लागल्या आहे आणि मुलं घरीच असतात, मग रोज रोज नाश्ता कोणता करून द्यायचा नाही का, प्रश्न पडतो ना. मग आज मी तुम्हाला खमंग कुरकुरीत असे मस्त पकोडे करून देणार आहे आणि अतिशय टेस्टी आणि तितकेच लवकर होतात. चला पटकन रेसिपीला इथे सुरुवात करू. आणि आपण हे कशापासून बनवले आहे ते सुद्धा मी तुम्हाला पूर्ण रेसिपीमध्ये सांगणार आहे. इथे 1 वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याला फक्त 2 तास पाण्यामध्ये भिजवायला ठेवायचं आहे. चांगलं 1-2 पाण्याने छान धुवून घ्यायचं, नंतर भिजवायला ठेवायचं. आता त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला कांदा घ्यायचा. इथे मी 2 कांदे घेतलेले आहे आणि 2 कांदे आपल्याला मस्त बारीक चिरून घ्यायचे आहे. थोडीशी पालक घ्यायची. आता मी इथे पालकसुद्धा टाकणार आहे. पालक ही आमच्या घरचीच पालक आहे, म्हणून मी थोडीशी पालक घेतलेली आहे. त्यालासुद्धा मस्त बारीक चिरून घ्यायचं आहे. आता आपली पालक चिरून झालेला आहे आणि कांदासुद्धा चिरून झालेला आहे. मुगाची डाळ पूर्ण पाण्यातून काढून निथळून घ्यायची आणि आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि त्याला बारीक करायचं. बिलकुल पाणी टाकायचं नाही. बिन पाणी टाकूनच आपल्याला डाळ मस्त बारीक करून घ्यायची. थोडीशी जाडसर असली तरी चालेल. आणि नंतर एका भांड्यामध्ये वाटलेली डाळ मी काढून घेणार आहे. आता त्यामध्ये आपल्याला कुरकुरीत येण्यासाठी म्हणून मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ इथे वापरलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकायचं आणि त्यामध्ये पालक टाकायची, कांदा टाकायचा, कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि मिरची टाकायची. 2च मिरच्या कट केलेल्या आहे. चमचाभर तीळ टाकायचं आपल्याला. चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद, परत त्यामध्ये मी थोडंसं तिखट टाकणार आहे. तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि थोडे धनेपूड. आता सगळं साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं. आवश्यक वाटेल थोडंसं पाणी त्यामध्ये टाकायचं. तेल इकडे आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे कढईमध्ये. तेल गरम झालं की बघायचं. तेल गरम झालं की थोडंसं मध्यम मिडियम असेवरच आपल्याला हे पकोडे त्यामध्ये टाकायचे आहे. छोटे छोटे गोल करून आपल्याला टाकायचे आहे. एक साईडनी चांगले होऊ द्यायचे आणि नंतरच आपल्याला पलटून घ्यायचे. अतिशय सुंदर आणि छान होतात हे पकोडे. आपण इथे बेसनचा मुळीच उपयोग केला नाही आणि दोन्ही साईडनी मस्त लालसर छान होऊ द्यायचे आणि त्यावेळेलाच आपल्याला हे पकोडे काढून घ्यायचे. मस्त कुरकुरीत असे झालेले आहे. कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि नंतर आपल्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे. असे पकोडे पूर्ण आपल्याला तळून घ्यायचे आहे. मस्त आपले कुरकुरीत मुगाचे पकोडे झालेले आहे. तुम्ही टमाटर सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा नुसते खायलासुद्धा मस्त भारी झालेले आहे. चला मी आता खाऊनच दाखवते. खूप छान आणि सुंदर झाले आहे. तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब